दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने गरीब रुग्णांना प्रचंड त्रासांना सामोरं जावं लागतंय। हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होत असलेली औषधे देण्याऐवजी रुग्णांना संपूर्ण औषधांची यादी देऊन रुग्णालयाच्या आवारात असलेल्या मेडिकलमधून औषधे घेण्यास भाग पाडलं जात आहे, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे शिवसेनेचे नितीन खर्जुल यांनी केला। खर्जुल म्हणाले की डॉक्टरांनी लिहून दिलेल्या 10 औषधांपैकी 7 औषधं रुग्णालयात उपलब्ध असतानाही हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या सरकार मान्य मेडिकलमधून सर्व औषधे बाहेरून घेण्यास सांगितली जात आहे। शिवाय डॉक्टर केस पेपरवर शिक्का मारून बाहेरून औषधे घ्या असं सांगून ही गरीब रुग्णांची उघड लूट असून प्रशासन याकडे डोळे झाक करताना दिसतंय। खर्जुल यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिल्पा काळे यांची भेट घेऊन हा प्रकार निदर्शनास आणून दिलाय। डॉक्टर काळे यांनी 2 ते 3 दिवसात ही अनियमितता थांबवली जाईल असं आश्वासन दिलंय। महानगरपालिकेचं कोट्यवधी रुपयांचं बजेट असूनही बिटको सारख्या महत्त्वाच्या रुग्णालयात औषधांचा पुरवठा होत नाही, ही नाशिककरांसाठी लाजिरवाणी बाब आहे। बिटकोतील डॉक्टर आणि मेडिकलवाल्यांमध्ये संगनमत असल्याची शंका येणं साहजिकच आहे। तसंच त्यांनी महापालिका आयुक्तांना आवाहन केलंय की बिटको रुग्णालयात तातडीनं औषधांचा पुरवठा करावा। बिटको हॉस्पिटलमध्येच सर्व औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा। हॉस्पिटलमध्ये स्वतः औषध वितरण केंद्र असूनही आवारात दुसरं मेडिकल ठेवण्याची गरज नाही। बाहेरील मेडिकल बंद करण्यात यावं, अन्यथा आम्हाला शिवसेना पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा खर्जुल यांनी दिलाय। आज नाशिक रोड येथे आपल्या नाशिक रोड बिटको हॉस्पिटल येथे हे जे सरकार मान्य औषध हे टाकलेलं आहे, इथं हे कुठल्याही प्रकारे शहानिशा न करता, मेडिकलची शहानिशा न करता, औषधांची शहानिशा न करता सर्रासपणे डॉक्टरांनी जर 10 औषधं जर लिहून दिली असेल आणि त्याच्यातले जर 7 औषधं जर बिटको हॉस्पिटलमधून त्या पेशंटनी घेतले असेल, पण हे मेडिकल जे टाकलेलं आहे यांनी कुठली शहानिशा न करता 10ची 10 औषधं परत पेशंटच्या माथी मारित आहे व गरीब जनतेला हे मेडिकल लुटत आहे। आणि मी आता स्वतः जाऊन काळे मॅडम व त्यांच्या मेडिकल स्टोअरची स्वतः जाऊन भेट घेतली व त्यांच्या मी निदर्शनास आणून दिलं की तुम्ही हा प्रकार का करत आहात। आणि ते म्हणे का या स्टोअरला आपल्या औषधं नाही, आपलं एवढं मोठं हॉस्पिटल असताना 2000 कोटीचं आपलं महानगरपालिकेचं बजेट असताना आपण जर यांना औषधं पुरवू शकत नसेल तर आपली एवढी नाशिककरांना ही लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि त्याच्याही पलीकडं आणि कुठल्याही डॉक्टर, मला तर असा शंका येते का मधले डॉक्टर आणि या मेडिकलवाल्याचं काही साठलोट आहे की काय, किंवा असं कुठलंच नसतं का जो माणूस असतो, जो डॉक्टर असो कोणी असो, ते प्रिस्क्रिप्शन औषधं लिहून देत असता यांनी डायरेक्ट औषधांचा सिक्काच बनवून घेतलेला आहे का एवढे औषधं तुम्हाला बाहेरून घ्यायचेच आहे। हे जर येत्या 2-4 दिवसात जर थांबलं नाही तर आमच्या शिवसेनेच्या वतीने मोठं आंदोलन करण्यात येईल व हे इथे जे मेडिकल जे म्हणताय सरकार मान्य टाकले पण हे इकडं खूप नागरिकांची लूट करत आहे, हे आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही। आणि सर्व नाशिक महानगरपालिकेच्या याच्या माध्यमातून मी आयुक्त साहेबांना पण सांगतो की तुम्ही बिटको हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त लवकरात लवकर तुम्ही आपल्या औषधांचा स्टॉक पाठवावा व गरीब जनतेची हेळसाळ थांबवावी अशी विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड।